यस जाऊयात मॅच कडे. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025 आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय तो म्हणजे टीम राजा तांडेल सर पुरस्कृत आणि श्रीकांत मसने उर्फ गोट्या पुरस्कृत भडवळ B+ आणि त्याच्या विरोधात अख्तरबाई पठाण 11 पुरस्कृत जय ताडोबा कळम. नाणेफेक जिंकले भडवळ B+ संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघांनी लक्षात घ्या 4 ओव्हरची मॅच असेल. फलंदाजी आले कळम संघाच्या वाट्याला आणि या आपण करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. तिथे जोडले जातील बदलापूर चोवेलीचा बुलंद आवाज आमचे अगदी जवळचे मित्र मिस्टर मॅडी सर. थँक्यू. कुठेतरी जायचे बाहेर. नक्कीच निलेश दादा तरे त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी ब्रँडेड शूज दिले गेलेत. मी विनंती करतो रोहन शेलार यांना की आपण आपल्या शुभ असते गणेश मसने यांना आपण आपल्या शुभ असते निलेश तरे यांचा सन्मान करून घ्यायचा पटकन लगेचच. पहिल्याच चेंडूवर मिळाली आहे विकेट आणि ते स्वागत होत आहे निलेश दादा तरे यांचा. होते त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. सन्मान चिन्ह त्यानंतर पुष्पगुच्छ आणि भगवी शाल. वळूयात मॅच कडे जिथे जोडले जातील संदीप गायकवाड सर. धन्यवाद अविनाश सर. धन्यवाद मॅडी सर. कर्जत मध्ये नेहमी त्यांचं नाव मानाने घेतलं जातं आणि बदलापूर समालोचन असोसिएशनचे बदलापूर विभाग अध्यक्ष खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर बदलापूर सीमित नसून अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आम्ही ऐकतो. आमचे मॅडी सर यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. मी संदीप गायकवाड तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. पहिल्या चेंडूवरती विकेट होती. पाहुणा गेला होता आदिराज. आज जणू काय संघामध्ये पाहुणा आलाय. पहिल्या मॅचलाही पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. आताही बाद झालाय. पण संघासाठी पाहिलं गेलं प्रसाद एक टमकाडे एक चांगल्या प्रकारे कामगिरी त्याची आपण पाहिली मैदानावरती. तर मनापासून आपण पाहतोय हार्दिक स्वागत करूया सर्व पाहुण्यांचं. सेकंड राऊंड 4 षटकांचा पहिला पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज उमेश जामघरे एक अफलातून गोलंदाज. राकेश पाटील अँड कंपनी बडवळ B+ संघ आपण पाहतोय. अफलातून संघ आहे. सध्या या संघाची खूप चर्चा आहे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये नेहमीच जाऊन झंझावात खेळ ज्याच्या माध्यमातून दोन्ही संघ पाहिले गेले मॅडी सर. तर रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये अफलातून खेळ असतो त्यांचा. आमच्या सोबत गिरीश ज्याने आता न्यू बाईक पण घेतले आणि बाईक बरोबर पाठीमागे बसायला एक पाहिजे ना साथीदार म्हणून त्यांचं यंदा कर्तव्य पण आहे. आणि उजव्या साईडला पाहिलं गेले तर गोल्डन मॅन फिंगर निशी आम्ही पाहतो एक समालोचक. त्यानंतर एक लाईव्ह मध्ये आणि एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. इथे चांगला चेंडू
अफलातून गोलंदाजी, सरळ रेषेत चेंडू निघून गेलाय, थोडासा आराम केलाय भडवल बी प्लस संघाने आणि इथे लगेच मॅच आपण पाहतो, पाठोपाठ मॅच खेळताना दिसतोय. टॉस भडवल बी प्लसने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 चेंडू 1 धाव 1 विकेट. इथे सुरेख चेंडू क्लास करायचा प्रयत्न, लंगा फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक समीर माली त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी ही पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतो समाप्त होत आहे आणि 5 चेंडू झालेत. पाच चेंडू तर 5 चेंडू झालेत आणि जरूर निशी आमच्या सोबत आहेत आणि आज निशी बिझी मॅन आहे. तर आज सायंकाळी आपण पाहतोय त्यांची स्पर्धा षटकार आपण या ठिकाणी पाहतो. चांगला फटका होता, सुरेख फटका. शेवटचा चेंडू आपण पाहतो गोड करू दिला कलम संघासाठी. जे तडोबाद कलम संघाचा विचार केला ना आपण, मोठ्या मोठ्या संघामध्ये आपण छोट्या मोठ्या टुर्नामेंट खेळत नसतो तो आणि मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांचा सहभाग असतो कारण बिझी येतं, कारण थोडं शेड्यूल बिझी असतो त्यांचा. कारण अनेक सारे महाराष्ट्र पोलीस सध्या नाही आहेत, प्रत्येक स्वप्नील सोडून बाकी सर्व आपण पाहतो जॉबवरती आहेत. आणि नवीन युवा संघ पंकज प्रसाद स्वतः संघ मालक सोबत आहेत, संतोष राऊत आणि वरिष्ठ खेळाडू आपण पाहतोय सध्या नाही संघात. युवा खेळाडू घेऊन हा संघ मैदानावरती पाहतोय. चांगला संघ बांधले झालेत. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली गेली ती 8, 1 गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक दुसरा गोलंदाज पंकज मस्कर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. गिरीश कसं आलं, काही खेळाडूंची नावं आपल्याला पाठ आहेत. 99% तर आपल्याला कर्जतचे खेळाडू ओळखतो, पण अचानक एखादा खेळाडू गावातून नवीन जेव्हा खेळाडू येतोय तेव्हा नाव सांगण्यासाठी 12 खेळाडूची खूप गरज असते आणि दोन्ही 12चे खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी आहेत, सामन्याचा आनंद घेतात. समोर चेंडू होता ओपी चेंडू, डीपेक्षा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे 1 धाव घेतली जाईल, एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो आहे. पहिल्या इनिंगमध्ये खेळत असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. आव्हान मोठं ठेवायला लागेल. मागे 69 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये सहजरित्या म्हटलं गेलं पार पाडलंय भडवल विप्ली संघाने. आणि तगडा संघ होता उमरोली सारखा संघ, पण आज उमरोली संघालाही आपण पाहिलं गेलं कुठेतरी साहिल नोंगलेची कमतरता भासली. एक गोलंदाज, कारण साहिल नेहमी 2 षटका आठवत असतो 5 षटकाच्या सामन्यामध्ये. चला गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा तयार पंकज. दुसरा चेंडू आपण पाहतोय, राऊंड विकेट. चांगला चेंडू, छोटा रन. पण पहिल्या पंच आम्हाला सांगतात थोडंसं लक्ष विचलित झालं होतं आमचा, पंचांनी हेरलं आणि सांगितलं चांगला नाहीये इथे, खराब चेंडू. स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव धावसंख्यावरती जोडली जाणार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे शॉर्ट पिच चेंडू होता, बराच काल चेंडू हवेमध्ये. पुलन सक्सेसफुल झालाय. फलंदाज स्वप्नील बनसोडेला माघारी परतावा लागेल. खूप मोठा झटका असेल जे ताडोबा कलम संघासाठी. होऊन दे डीजे. मैदानावरती आणि त्यानंतर असेल एक सावल्याच्या मैदानावरती आणि तिसरा चषक म्हणजे या महिन्यातील 4था चषक असेल तो भुतोलीच्या मैदानावरती. अशा 4 रजनी आपण पाहणार आहोत मित्रांनो. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मार्च महिन्यामध्ये सुरुवात करणार. मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपण कर्जत दहिवलीच्या मैदानावरती स्पर्धा पाहणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा भाकरीच्या वाड्याच्या मैदानावरती स्पर्धा पाहणार आहोत आणि त्यानंतर स्पर्धा पाहणार आहोत आपण वाकसच्या मैदानावरती. मैत्री चषक वाकस 2025. म्हणजे आत्तापर्यंत 3 तर स्पर्धा नाईटच्या डिक्लेअर झाल्यात, म्हणजे फेब्रुवारीच्या 4 आणि नाईटच्या 3.
मार्च मध्ये पण 2 स्पर्धा डिक्लेअर झाल्यात, म्हणजे येणाऱ्या काही स्पर्धा आहेत त्या रजनी स्पर्धा असणार मॅडिसल, आणि केपील 11 तारखेपासून चालू होते, 11 फेब्रुवारी पासून. आत्ताच काही दिवसानंतर आपण पाहतोय गप्पा गोष्टी 2 प्लेयर मध्ये होत असतात, पण इथं बॅट्समन आणि बॉलर मध्ये काय गप्पा गोष्टी झाल्यात. हा ते पण हसून. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर वाईट चेंडू, यानंतर विकेट पाहायला गेला. प्रसाद मैदानावरती रवाना झाला. इंटर नंबर 4. चांगला फटका इन्फॉर्म बॅट्समन आहे. चांगली फटकेबाजी मागच्या सामन्यामध्ये पाहिली, तरी 49 धावेवरती जो बाद झाला असेल, पण संघासाठी केलं होतं. आपण पाहायला गेलं संघासाठी ते धावा बनवत होता. काल जर पाहिलं गेलं भारतीय संघ इंग्लंडच्या विरुद्ध जो वनडे खेळला, पहिले 2 गडी बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि त्यानंतर आपण पाहिलं शुभम गिल, श्रेयस अय्यर शुभम गिलची ती पार्टनरशिप पाहिली गेली. त्यानंतर शुभम गिल अक्षर पटेलची पार्टनरशिप पाहिली गेली. त्यानंतर असं वाटलं होतं 6 विकेट गेले, आता कुठेतरी अडचण निर्माण होणार का, पण हार्दिक पांड्या आणि तो शेवटचा चौकार रवींद्र जडेजाच्या बॅटमधून पाहिला गेला. नशिबान चौकार होता, किपरने ती झेल सोडली होती आणि इथे पाहिला गेला टांगा पलटी घोडा फरार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. जीवन लाईफलाईन आहे, कारण हिचा प्रवास करूनच सर्व रोकदार आपण पाहतोय प्रवास करत असतात. एकदा पुन्हा दुसरी धावांचा प्रयत्न, इथे घातक ठरू शकतोय का, पण सहजरित्या दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. लेझी क्रिकेट आपण पाहिलं गेलं या ठिकाणी मैदानावरती क्षेत्ररक्षकांकडून, आणि 2 धावा धाव फलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा 1 विकेट होता, उर्वरित 3 चेंडूवरती एकेरी चौकार आणि दुहेरी 7 धावा आल्यात. तो संख्या स्कोर कार्ड आमचे दादा आम्हाला सांगतात 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडू आज जे के शेलू संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. टीमरे संघाच्या विरोधात तो सामना असेल, टीमगर संघाच्या विरोधात तो सामना असेल. आणि पुन्हा एकदा चुकी समीर माली या ठिकाणी चुकी करत असताना बॅक टू बॅक चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. रस मिळतील 4. इथे आला चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 बाद 21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. लगेच पाणी घेऊन जा, पण पाणी जरूर दिलं जाईल. यानंतर आपण पाहतोय टेमगर विपक्ष जे के शेलू संघ टॉससाठी तयार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि एक मॅडिसर. आज साईदादा मसने जो बारामतीला जी धावण्याची स्पर्धा आंतरराष्ट्रीय लेवलच्या स्पर्धा चालू राज्यस्तरीय तिथे तो आहे, आणि खऱ्या त्याच्या गैरहजरमध्ये आपण पाहतोय जे के शेलू संघ आज या मैदानावरती खेळताना दिसेल. ती मॅच कशा प्रकारे असेल जरूर आपण पाहूया. डिंग ब्रेक्स आहे तो परत संधी देऊया. मी थांबतोय, ऐकूया आपण भालचंद्र डीजे यांच्या माध्यमातून आवाज. नाव घेतलं, त्यांचे पिताश्री वडील बलरामजी मसने बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. का अभिमान आहे त्यांनाही, कारण आज त्यांचा मुलगा खऱ्या अर्थाने क्रिकेट नव्हे तर क्रिकेटच्या सोबतीलाच आपण पाहतो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सेवेमध्ये आपण पाहतोय कार्यरत आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून धावण्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो गोल्ड मेडल झालेले आहेत, आणि 100 मीटरमध्ये अजून स्पर्धा बाकी आहेत. तर जरूर साई दादाचा वाढदिवस आणि स्पर्धेच्या माध्यमातून साई मसने जे गोंगणारं वादळ रायगड जिल्ह्याचं आणि या कर्जत तालुक्याचं त्यांना देऊया. या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती चषकामध्ये वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उर्वी चेंडू थोडा लोवार होता, चेंडू गुटना टेक मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रसादच्या माध्यमातून करण्यात आला होतं.
जरूर आपण पाहतोय शेलू गावामध्ये सर्व काही आपण पाहतो चांगल्या रीतीने आहेत. अविनाश दादाने सांगितलं एक चांगलं क्रीडा नगरी आणि मागच्याच काही जी ग्रामसभा झाली होती आणि या शेलू गावातील एका व्यक्तीने सांगितलं होतं शेलूसाठी एक चांगलं मैदान व्हावं आणि ते ग्रामसभेमध्ये पास पण झालंय. आणि जरूर अपेक्षा आहे का लवकरात लवकर तसं मैदान एक चांगलं सुभूषित मैदान क्रीडा नगरी खेळण्यासाठी एक चांगली स्पर्धा जिथे होईल अशी आपण पाहतोय. एक क्रीडा नगरी तयार होईल शेलू गावामध्ये. इथे वरपे चेंडू स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न होता. राकेश पाटील फिरकीचा जादूगार या ठिकाणी बोटांची जादू दाखवली. चेंडू ओलावला आणि माघारी पाठवला या ठिकाणी प्रसादला. झटका जे तडोबा कलम संघाला ठोक डीजे. रात्र नाही रे दादा दिवस आहे आणि अशा वेळी तू वालाच्या शेंगा आणि पेरूच्या झाडाखाली बसवायला लागला सर्वांना तर कसं व्हायचं ना. हा ठीक आहे काही कारणं सभा असते वालाच्या शेंगा खायची पण ती खायची मजा खरी अर्थ रात्रीच आहे रजनी स्पर्धेमध्ये. हा मॅडी सर रजनी स्पर्धेमध्ये खूप मजा येते. पहिला डॉट चेंडू होता इथे विकेटला राकेश पाटील जे तिसरं षटक घेऊन आलं वैयक्तिक संघासाठी 30 रनवर होता आणि पहिले षटक तिथे 2 चेंडू निर्धाव फेकत असताना विकेट प्राप्त केलाय. धावसंख्या स्कोर कडे 21. इथे बॅकफूट वरती केला पंच केला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला स्वतःला सावरला कॅच पाहिला गेला जणू काय चेंडू परत धावण्याची स्पर्धा होती आणि स्पर्धा या ठिकाणी जिंकलाय तो शतरक्षक ज्याने आतापर्यंत 2 चेंडू सोडले होते चौकार गेले होते पण स्वतःला सावरला सुरेख झेल पकडला आणि फलंदाज माघारी झाला योगेशला. झटका जे तडोबा कलम संघाला ठोक दिले. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती लगातारचे 2 विकेट पाहिले गेले. राकेश पाटील चांगल्या स्पर्धामध्ये आपण पाहतो बक्षीस भरपूर आहेत. काल जो संघ क्वालिफाय झाला त्या संघामधील तेजस शिरवली संघाचा अफलातून खेळ त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं. सुरेख कामगिरी त्याची आपण मैदानावरती पाहिली गेली आणि अष्टपैलू खेळ सुरेख इंजर्ड असताना केलेली कामगिरी. लगातारचे 4 चेंडू निर्धाव 2 विकेट प्राप्त केले. मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा सापडला होता. शेवटच्या चेंडू परत फुल लेनचा चेंडू फेकली होती त्यावरती चौकार षटकार आले होते. इथे 4 चेंडू 2 विकेट जरूर प्राप्त केलेत. उर्फे चेंडू बॅटची काढा घेतली गेली. शतरक्षक चेंडूकडे पाहत बसला. चेंडू त्याच्याही आवाकाच्या बाहेर जातो सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारा आपण पाहायला गेला नशीबवान चौकार म्हटलं जाईल. धावसंख्या 25 या आकड्यावरती थांबले आणि शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकाचा आपण पाहतोय. इथे बॅकफूट वरती गेला पंच केला ती बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू जाऊन पोहोचलोय सीमारेषा पार. पंच कप्पावर आलेला बेहतरीन षटकार 6 धावा. चौकार षटकार आला 10 धावा या षटकात आल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 4 गडी बाद. आता सर्व काही पद्धत आले ग्रीश. आपण आता खेळाडूंकडे पण असं ना मायक्रोफोन चिप पाहिजेत ना. त्यांचा जो मॅनेजर असेल ना कोच त्याच्याकडे त्याचं पूर्णपणे हँडलिंग पॉवर असेल. त्याच्याकडे तो माईक असेल आणि ती चिप आहे ना प्रत्येक खेळाडूच्या कानाच्या बाजूला कुठे चिपकवला पाहिजे. हां म्हणजे काय संदेश द्यायचा आहे ना. हां माईकवाल्याला बंद करतात तू थांब रे. साऊंडवाल्याला बोलतात तू थांब रे पहिले आम्हाला बोलून दे रे.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती पहिले 4 चेंडू जिथे कोणत्या प्रकारची धाव नव्हती. अनुराग अंटो गोलंदाजी मार्कवरती. कोण विसाणार अंटोला? मागचा सामना कोणी जिंकून दिला? तर अंटोने. आला लेट मैदानावरती पण शेट होऊन बसला. हा शेवटच्या चेंडूवरती तो षटकार जो प्रातून टोकला. इथे चांगला चेंडू होता. तर जरूर आपण पाहतो 2 धावा या दरम्यान आपण पाहिले गेले. अनुरागचा हा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शपून गेल्याचा प्रयत्न. चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर जणू काही पडद्यावरचा पिक्चर आणि रिमोट कंट्रोल यांच्या पवेलियनच्या हातामध्ये आहे. चलचित्र हलवण्याचा प्रयत्न जरूर करतात पण हलतच नाहीत ना. सेल पॉवर तिथपर्यंत पोहोचत नाही त्यांची. 4 चेंडू आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड 33. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे पाहतोय पंकजच्या बॅटमधून येतो घुटना टेक और तमाशा देख. डीप मिड विकेट मध्ये फेकलेला फटका 6 धावा. बऱ्याच कालानंतर पंकजच्या बॅटमधून येतो एक अफलातून षटकार. पहिले चौकार दुहेरीवरती केलं होतं आणि इथे स्टँड पॉवर वाढवली आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार असेल. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावरती आणि 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. काही टेन्शन घेऊ नका अविनाश दादा. कॅमेरा आहेत ना, केटीसी लाईव्हचे कॅमेरे आहेत ना, जेवढे पुढे तेवढे पाठीमागेत. हा चेंडू लगेच दिसतो. हा इथे आपण पाहतोय आणि इथे चुकी. तीन धावा या ठिकाणी आपण पाहतोय. तर या ठिकाणी मॅडी सर थोडंसं आपण रिप्लेच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर थोडंसं मोळे या ठिकाणी आपण पाहतो दत्ताना दिसतोय. एक धाव होती या ठिकाणी पाहतोय आपण. दुसरी धाव पूर्ण झाली होती आणि बॉल आपण पाहतोय अगोदरच त्यांनी स्टंप आप करून ठेवले आणि त्यानंतर तिसरी धाव पण या ठिकाणी पूर्ण झाली. कुठे चुकी करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड 42 39 होत्या. 3 आल्या. 42 धावा झाल्या. 22च्या बाय बाय करत असताना आपण पाहतोय 2 चेंडू अजूनही शिल्लक. निर्धाव चेंडू होता. डॉट चेंडू जरूर झाला असता गिरीश पण येथे आहे. आता अनुरागची चुकी मानायची का कुणाची मानायची ना त्यावरती आपण निर्धार. कृष्णा दादा जरा बघा. तर जरूर आमचे कृष्णा दादा मी पाहिलं गेले कलमचे काही मुलं इथे आहेत, खेळाडू आहेत सर्व. आपल्याकडे एक चांगल्याची जी लीग व्हायची कलम विभागामध्ये आणि त्या विभागामध्ये आम्ही जरूर पाहिलं गेलंय. नेहमीच आम्हाला साथ दिली आहे या कृष्णाने. साई आणि कृष्णा नेहमीच साथ द्यायचे. कृष्णा पंच स्कोरर सगळं आम्हाला सहकार्य त्या KPL म्हणजे कलम प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय. चांगला आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि इथे माघारी परतावा लागेल. लेझी क्रिकेट बघा. काही दिवसापूर्वीच एक रनआउट
काही दिवसापूर्वीच मॅडी सर एक क्लिप आपण पाहतोय मिस्टर कैदारीच सरांची एक क्लिप येते, कारण तिथं सांगितलं जातंय विकेट कशा प्रकारे असतात. एका आपण नेहमीच बोलतोय का कीपरकडे बॉल गेला आणि जोपर्यंत आपण बॅट टिकून ग्राउंडमध्ये येत नाही, तर जोपर्यंत कीपर बॉल डॉट करत नाही, या कीपर बॉल डेट करत नाही तोपर्यंत तो बॉल डेट होत नसतो. तर आपण तो तिथे जर विचार केला, कधी कधी आता नोचाही सांगतो तुम्हाला कीपरचा कॉल जेव्हा लेग पंच असतो आपण पाहतोय कीपर ओव्हर संपल्यानंतर, तर कीपर चेंज होऊन दे या कीपर लॉंग ॲट डीप, फक्त याचा कॉल पंच नेहमीच याला देत असतो, बॅटरला देत असतो. पण जर 6 बॉलांच्या मध्ये जर कीपर चेंज होत असतो त्याचा कॉल करणं गरजेचं आहे. पण ओव्हर संपल्यानंतर ती मॅच असते, त्याच्यामुळे तिथं कॉल करणं गरजेचं नसतो. तसंच आपण साईड लाईनचं पण तसंच आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेवरती समाधानावं लागेल, एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 धावांची गरज आहे. प्रतिषेधक 11 धावांची गरज. JK शेलू विपक्ष टेमघर या दोन संघादरम्यान हा सामना होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आणि जरूर गिरीश सर तुम्हाला सांगतो, जो गोलंदाजी मार्ग त्यांनी गार्ड घेतला, तो एक राईट हँड बॉलर असेल आणि राईटी बॅट्समन असेल, तो नेहमीच राईट हँड ओव्हर द विकेट असतो. या लेफ्ट हँड बॅट्समन असेल त्याला राऊंड द विकेट असतो. तो गार्ड चेक केला जातो. आजकाल कधी कधी आपण काय होतो साईडचा नो देतो, त्यामुळे बाकीचे येऊन विचारतात का नो कसला, साईड गार्डचा. साईड गार्ड घेतलेला असतो आणि पंचांना कधी कधी तो कॉल आहे तो रिप्लेसमेंट करावा लागतो. आणि जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी या ऑफिशियलचं काम बघितलं आहे, त्यांना ह्या गोष्टी पूर्णपणे माहिती असतात. त्यामुळे कधी कधी एखादा नॉनस्ट्राईकचा बॅट्समन सांगतो दादा त्याने साईड सांगितलं नाही, ऑलरेडी त्यांनी गार्ड सांगितलेला असतो, तो गार्ड तो घेऊन गेलेला असतो आणि त्या गार्डप्रमाणे तिथं तो डिसिजन दिला जातो. उलट पंचांचा तो काम पडतो आहे, दादा तू कोणत्या हाताने गोलंदाजी करतो, कारण पंचांना तो कॉल द्यायचा असतो. लाईव्हला आपण पाहिलं गेलं या मोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्या स्क्रीनवरती येते ना राईट हँड ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड राऊंड द विकेट, तो कॉल असतो. आणि तो कॉल तिथे ना खऱ्या अर्थाने जेव्हा गोलंदाजाला तो विचारला जातोय तेव्हा गोलंदाजाला ते प्रश्न विचारला जातो कोणत्या हाताने टाकणार, तो बोला लेफ्ट हँड राऊंड द विकेट. तो कॉल पुन्हा एकदा आपण मॅच सुरू होताना देत असतो. ह्या काही घटना आहेत. लोकांना शफलची लाईन बॉल रिदम व्हायच्या अगोदर जर बॅट्समन जर पुढे आलेला असतो तो शफल लाईन पकडली जाते, पण बॉल पडल्यानंतर या बॉल सुटल्यानंतर बॅट्समन जर पुढे येतो ती शफल लाईन पकडली जात नाही. या काही गोष्टी आहेत, तांत्रिक आहेत. कधी कधी प्रश्न विचारला जातो आम्हाला, राऊंड द विकेट आल्यानंतर बॉल बाहेर गेला सर, राऊंड द विकेट बॉलर आहे, पडल्यानंतर तो बॉल बाहेर जातो. या काही गोष्टी असतात, याचा निर्णय अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटचे नियम बदलले आहेत. काही दिवसापूर्वीचा एक नियम होता दामोदच्या मैदानावरती, कारण एखादा फिल्डर आहे जो पाठीमागे जाऊन बॉलचा अंदाज घेतोय, पण झेल घ्यायच्या अगोदर तो लगेच रिटर्न बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल घेतो, आंतरराष्ट्रीय लेवलला तो विकेट दिला जातोय. या काही गोष्टीचा अभ्यास प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटचे नियम बदललेत, त्या नियमाबद्दलचं काम करावं लागेल. मी थांबतोय. आपण छत्रपती चषकाचा आनंद या ठिकाणी लुटतोय. मायक्रोफोनवरती कॉम्बॉक्समध्ये मॅडी सर जोडले जातील आणि तिथे आपण पाहतोय टॉक्स बॉक्समध्ये आहेत अविनाशजी तरे सर. यस, थँक्यू संदीपजी गायकवाड सर. मी विनंती करतोय टेमघर संघाचा कर्णधार आणि JK शेलू संघाचा कर्णधार राजू तरे इथे उपस्थित आहे. टेमघर संघाचा कर्णधार आपण लगेचच या. फलंदाज खेळपट्टीवर जाण्याच्या अगोदर आपल्याला नाणेफेक करायची आहे. जय कुलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025 आणि आज या अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल. टेमघर संघाचा कर्णधार लगेचच या. आपण ताबडतोब सलामीचे बॅटर खेळपट्टीवर रवाना झालेत. आपण नाणेफेक करून घ्या, नंतर तुमच्या विरोधी खेळाडूंना बोलवा, परंतु नाणेफेक करून घ्या. आपण कुठे असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. JK शेलू संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. येस, या आपण टेमघर संघाचा कर्णधार अगदी लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलेत आणि नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतोय बळीराम मामा मसने, साई मसने यांचे पिताश्री, आणि आज साईचा वाढदिवस देखील आहे. साई बारामतीला गेला आहे धावण्याच्या स्पर्धेसाठी. त्याला देखील जय कुलमा माता शेलू संघाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील, परंतु तत्पूर्वी आपण करूयात नाणेफेक. मामा या, आपण आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. बळीराम मामा मसने, साई मसने यांचे पिताश्री. आज साई नाही आहे,
परंतु तरी देखील राजू तरे, रोहन शेलार आणि सगळी यंग स्टार खेळाडू या आपल्या शेलू नगरीमध्ये आपल्याच टुर्नामेंटमध्ये खेळताना बघायला मिळतील. हेड टेल असा कॉल, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक केली जाते. टेमगर संघाचा कॉल आहे. हेड असा कॉल होता आय थिंक आणि टेल आलाय. नाणेफेक जिंकले. शेलू संघाने निर्णय कळवायचा आपण, कारण मॅच सुरू आहे. फिल्डिंगचा निर्णय असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. आपण कॅप्टन बाईट नंतर घेऊ. ओ टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीपजी गायकवाड आणि धन्यवाद अभिनयजी तरे. 44 धावसंख्येचं लक्ष्य मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं. अत्यंत चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एक संघाला बीट करून पुढे सरकलेत. आणि आता आपण पाहतो सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. यावेळेस आपण पाहतोय बॅट्समन समीर माळीच्या बॅटमधून बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. अँड खडेगोळवली संघाचा कर्णधार रोहित भालेराव हा देखील उपस्थित झाला. या पण रोहित, स्वागत आहे आपलं. अगदी वेळेच्या अगोदर संघ उपस्थित झालाय. विनंती असेल खेळाडूंना उन्हात न थांबता आपण या भव्य दिव्य व्यासपीठावर बसून घ्यायचंय, असं नसतं व्हायचंय. वेलकम टू शेलू नगरी. स्वागत आहे आपलं रोहित भालेराव, अर्थातच किडनी या नावाने परिचित असलेला खेळाडू. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतो दोन्ही संघांच्या वतीने खेळलं जाते. अत्यंत सुरेख स्पर्धा आपण पाहतोय. जय कोलंब माता शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलू यांच्या वतीनं चालू असलेला हा दैदिप्यमान सोहळा आहे. धावसंख्या फलकामध्ये अद्यापर्यंत आमचे स्कोरर आम्हाला सांगतात 7 वरती पोहोचलाय. 44चं लक्ष पूर्वार्धामध्ये 43 बनवण्यात आले. आणि आता गोलंदाज सज्जा हो आणखीन एक चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, पाहावं लागेल. इथे जजमेंट फार चांगले, एलिव्हेशन मिळालं नाहीये, फटका फसलाय. आणि आता फलंदाज राकेश पाटील मात्र माघारी परततात. पहिला धक्का लागेल भडवल B+ संघाला. फलंदाज बाद. मागच्या मॅच मध्ये सुद्धा राकेश पाटील अगदी आपण पाहिलं तर शून्याचा चष्मा घालून माघारी परतले. आणि आता सुद्धा या मॅच मध्ये अगदी आपण पाहतो तरी सुद्धा एक चांगली फाईट पाहायला मिळाली भडवल B+ या संघाची. आणि आता मैदानावरती 2 या ठिकाणी खेळाडूंची आपण चर्चा करू. धीरज आणि राकेश पाटील शून्यावरती बाद होणारे हे 2 खेळाडू आपण पाहिलेले आहेत. परंतु संघाची धावसंख्या चांगली मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करेल. हो यावेळेस स्क्वेअर कट पटका चांगला आहे. जणू काही आपण पाहतोय बॉल चाललाय डीप बॅक पॉइंटला. आणि आता दर्जेदार चौकार. लगावण्यात आलेली आहे गोलंदाजाच्या विरोधात. ओ लाईन चांगली. आता मात्र भन्नाट बेग. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 11 धाबा असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती 11 षटक क्रमांक पहिलं या दरम्यान संपन्न होत आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो जय ताडोबा कलम संघ मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. आणि या धाबा त्यांना वाचवायच्या. मागच्या मॅच मध्ये चांगली मोठी धावसंख्या, चांगली इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळाली. तिथे अंबरनाथ बेल्ट मधील पालेगाव मनीष कोलेकरच्या संघाला त्यांनी बीट केलं. आणि आता मैदानावरती आपण पाहतो कर्जत तालुक्यातील हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळाले. एका बाजूला उमरोली संघाला बीट करणारा भडवल B+ आणि दुसऱ्या बाजूला पालेगाव संघाला बीट करणारा जय ताडोबा कलम संघ. चांगले मॅच होईल. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 44चं लक्ष 11ची सरासरी मेंटेन करायची आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 11 धाबा आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी भडवल B+ संघ अगदी आपण पाहतो या रिक्वायर रन रेट नुसार बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहित भालेराव अर्थातच किडनी खडे गोलवली हा संघ कल्याण डोंबिवली बेल्ट मधून तुम्हाला पाहायला मिळेल. दिलेल्या वेळेनुसार हा संघ सातत्याने उपस्थित असतो. आणि आज सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी खेळण्यासाठी शेलू नगरीमध्ये दाखल झाले. स्वागत आहे आपलं ऑल टीम. गोलंदाज सज्जा. 18 बॉल 33 धावांची गरज. पहिलाच बॉल
त्याला सुद्धा लॉंग ऑनला पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु शतरक्षक उपस्थित आहेत. चिडिया छिप गई खेत में, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम बडवल बी प्लस या संघाला. फलंदाज बाद. न्यू बासमन मैदानावरती एका बाजूला पंकज आणि त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर प्रमोद पाटील जो मागच्या मॅचचा बाद ऑफ द मॅचचा हिरो होता. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगती पथावरती योगेशला मिळते पहिल्याच बॉलवरती सफलता. या सन्मान आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय. केटीसी लाईव्ह टेलिकास्ट चालू आणि आता आपण पाहतो त्याच्या वतीनं जे प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत त्यांचे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. धाबा संख्या फलकावरती अद्यापपर्यंत 11 धाब्यात चांगला कमबॅक ओव्हर विकेट. हो यावेळेस आपण पाहतोय बाची कडा फलंदाज आणखीन एक बाद होईल. पंकजला सुद्धा परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. बडवल संघाला लागणारा हा तिसरा धक्का. चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीच्या जोरावरती बॉलने गाठली अखेर सीमारेषा. बॉल सीमा पार. षटकार. धाबांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहिलं तर साने पुढे सरकते. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळेल प्रमोदच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमा पार. मागच्या मॅचचा जो हिरो होता बॅन ऑफ द मॅचचा त्याच प्रमोदच्या बॅट मधून निघतायत. आगडीच्या ज्वाला बाहेर पडलाय तो तोफेचा गोळा. षटकार. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. या षटकामध्ये 13 सुरुवातीला असं वाटलं होतं की गोलंदाज योगेश बदे कमबॅक करतायत, परंतु शेवटला त्याच्यामध्ये आक्रमण करण्यात आलं. काय प्रमोदने बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आले.
धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 24 मध्ये पोहोचलेली आहे. 12 बॉल 20 समीकरण आहे. प्रति षटकामागे आता 10ची सरासरी असणारे येणाऱ्या 2 षटकांसाठी एखादा निर्णायक षटक जय ताडोबा कलम संघाला कमबॅक करून देईल आणि इथून मात्र जर मोठे फटके असेच चालू राहिले तर मात्र हा सामना लवकरात लवकर फिनिश करेल बडवल B+ हा संघ. एका बाजूला SBCC उमरोली संघाला परास्त करून कुठेतरी आत्मविश्वास दुणावलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तो एकंदरीत बडवल B+ संघ आपण पाहतोय. 12 बॉल 20 धावांची गरज. पुनश्च एकदा आपण पाहतोय सामना अतिशय रफ अँड टफ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. साहिल बदे येतात बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरे. 12 बॉल 20 धावांची गरज. ओव्हर द विकेटने हा सुद्धा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फुल टॉस वरती आक्रमण. कसा सोडेल फुल टॉस बॉल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रचंड ताकद त्यांनी झोकली आहे. भरपूर सारा पोटेन्शियल आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे प्रत्येक खेळाडूमध्ये आणि आता बॉल चाललाय सीमा पार षटकार. साहिल बदेचा 12 बॉल 20 धावांची गरज असताना समीकरण आता सोपं आहे. 11 बॉल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. बडवल संघाला माहिती आहे कठीणचं सोपं कसं बनवलं जात आहे आणि तोच प्रयत्न आता मैदानावरती करतात. भरपूर मोठी गॅप आहे. दरी तुम्हाला भरपूर मोठी पाहायला मिळते आणि आता बॉल चाललाय दरीला भेदून दुभागून बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा आणखीन एक छत्रपती चौकार. दहा बॉल 10 धावांची गरज आहे. आणखीन एक आक्रमक पवित्र बॉल चाललाय सीमा पार आणि आता आपण पाहतो या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे ती बडवल B+ या संघाने. कौतुक व्हायला हरकत नाही या संघाचं. काय जबरदस्त ताबडतोब इनिंग प्रत्येक खेळाडू खेळतोय मैदानाच्या मध्ये. उमेश सामगरेचं सुद्धा कौतुक होईल. नऊ बॉल आणि आता 4 धावांची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा. साहिल वरती आक्रमण करण्यात आलं. फुल टॉस बॉल दिशा दिली आणि आता मात्र विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय तो बडवल B+ संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड टीम जय ताडोबा कलम. भरपूर सारी पाठीराखेत बडवळ गावचे त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आदेश असेल. त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम आहे. सगळ्यांचं आपण स्वागत करूयात. प्रत्येकाचा सन्मान करणं पॉसिबल होत नाहीये तरी देखील आपण प्रयत्न करतोय आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच उमेश मस्कर ठरला मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधून तब्बल 21 धावा बघायला मिळाल्या.